तर मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय। त्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणी साठ्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे। जायकवाडी धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडलं जाणार आहे। दरम्यान जायकवाडी धरणाचा पाणी साठा हा 90% झालाय। धरणाच्या दरवाजावरती पाणी जोरात आदळतंय आणि त्यामुळे दरवाजे उघडलेले नसतानाही पाणी बाहेर येताना पाहायला मिळतंय। तर मराठवाड्यासाठी हा मोठा दिलासा आहे। जायकवाडी धरण जे ते 90% भरलेलं आहे आणि आता लवकरच धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावरती आहे। धरणाची पाणी क्षमता पाहता धरणातनं आता कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग हा वाढवला जाऊ शकतो। मात्र पाण्याचा जोर इतका आहे की धरणाच्या या दरवाजांच्या वरूनही पाणी खाली येत आहे। जायकवाडी धरण जे आहे ते पूर्णपणे भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। तब्बल 90% ते भरलेलं असल्यामुळे आता दरवाजांच्या वरूनही पाणी कोसळताना पाहायला मिळतंय। सध्या विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस कोसळतोय। त्यातच बीड, लातूर या भागात सुद्धा पावसानं अक्षरशः हाहाकार माजवला होता आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला वाढलं। आणि अधिक माहिती घेणार आहोत। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, 90% भरले जायकवाडी धरण, कधी दरवाजे उघडले जाणार आहेत? प्रज्ञा, हे जे धरण आहे ते 90% भरलेलं आहे। कालच हे दरवाजे उघडण्याची शक्यता होती, मात्र पावसाची थोडी पाण्याची आवक ही कमी झाली आणि त्यामुळे हे दरवाजे उघडले नव्हते। आज देखील संभाजीनगरला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यामुळे आज देखील जोरदार पावसाची शक्यता आहे। 90% आता धरण हे झालेलं आहे। आणखी 5% जर धरण हे भरलं म्हणजे 95%च्या पुढे गेल्यानंतर हे धरण उघडण्याची शक्यता आहे। आणि आज दुपारनंतर किंवा संध्याकाळी जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात। आपण जर बघितलं तर मराठवाड्याची तहान भागवणारं धरण म्हणून जायकवाडीकडे पाहिलं जातं। सुरुवातीचे 3 महिने पाऊस अपेक्षित असा पाऊस झाला नव्हता, त्यामुळे यंदा जायकवाडी भरेल की नाही अशी चिंता होती। मात्र गेल्या 3 दिवसापासून आपण बघतोय मराठवाडा असेल किंवा वरील धरण परिसर असेल या ठिकाणी जोरदार पाऊस होत असल्यामुळे आता जायकवाडी धरणची आवक मोठ्या प्रमाणात सुरू होती आणि त्यानंतर धरण आता 90% भरलेलं आहे। आणि आज संध्याकाळपर्यंत कोणत्याही क्षणी हे पाणी सोडलं जाऊ शकतं, त्यामुळे गोदावरी काठातील जी गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। संभाजीनगर आणि जालन्यातील तब्बल 100 गावांना असा इशारा देण्यात आला आहे की कोणत्याही क्षणी पाणी सोडण्याचा निर्णय होऊ शकतो, त्यामुळे कुणीही नदी पात्रात उतरू नये किंवा जाऊ नये आणि आपल्या काळजी घ्यावी असं सगळं आव्हान जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। आता आज या सगळे जायकवाडी धरणाचे दरवाजे जे आहेत तर उघडण्याची दाट शक्यता आहे आणि त्यानंतर हे पाणी गोदावरीत विसर्ग केलं जाईल। प्रज्ञा, नक्कीच। मात्र मोहसिन, आपण जर बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात धरण भरतंय, हे कितव्यांदा झालेलं आहे की मराठवाड्यातलं जे इतकं मोठं धरण आहे ते आता भरायला आलेलं आहे, 90%च्या वरती ते गेलेलं आहे आणि साधारण कधीपर्यंत दरवाजे उघडण्याचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे? काही विभागानं माहिती दिली आहे का? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर गेल्या वर्षी अपेक्षित असा पाऊस झाला नव्हता आणि धरण हे फक्त 46% भरलं होतं, त्यामुळे हो. गेल्या वेळेस धरणाचे दरवाजे उघडण्यात आले नव्हते। मात्र यंदा ही अशीच परिस्थिती काही जाणवत होती। मात्र या 3-4 दिवसात जे पाऊस झालाय त्यामुळे मोठी आवक झाली आहे आणि धरण जे आहे तर 100% कडे वाटचाल करतोय, 90% आता झालंय। धरणाचे दरवाजे किती उघडले जाईल तर सुरुवातीला 5 ते 6 दरवाजे उघडले जातात, कारण फ्लो खूप सर्व दरवाजे एकत्र उघडले जाणार नाही। काही प्रमाणात हे दरवाजे थोडेसे वरती केले जातात, पाण्याचा फ्लो हे पात्रात सोडले जातात आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने पाण्याचा आवक कशी आहे त्यानंतर अंदाज घेऊन त्यानुसार हे पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे। आत्ताच किती दरवाजे उघडले जातील हे सांगणं जरा कठीण आहे, मात्र सुरुवातीला 5 ते 6 दरवाजे उघडले जाऊ शकतात आणि त्यानंतर बाकीचे दरवाजे जे आहेत तर ते उघडले जाऊ शकतात। पण आज संध्याकाळपर्यंत जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात आलाय। अगदी मोहसिन, मात्र अजूनही काही धरणं जी आहेत पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत, त्या धरणांमध्ये जे आहे त्याचा पाणीसाठा जो आहे तेवढा क्षमतेतला असायला हवा तेवढा नाहीये, त्याबद्दल काय माहिती? नक्कीच, आपण जर बघितलं प्रज्ञा तर मराठवाड्यात अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नव्हता। जायकवाडी धरण जरी 90% भरलेलं असतं तर मराठवाड्यातील इतर जी धरणं आहे कुठे 26%, कुठे 50%, कुठे 85% अशी परिस्थिती आहे आणि तेही हे पाणी जे आहे ही जी टक्केवारी आहे तर गेल्या 3-4 दिवसाची जे जोरदार पाऊस झाला त्यामुळे हे धरण भरलेले आहे। त्यामुळे अजूनही अपेक्षित असा पाऊस काही भागात झालाय असं म्हणणं जरा कठीण आहे, कारण धरणं अजून जे आहे ते पूर्ण क्षमतेने अनेक ठिकाणी भरलेली नाहीये। जायकवाडी धरण भरलंय
90%. मात्र इतर धरणं अजूनही अपेक्षित आहे आणि आजही मराठवाड्यात अनेक ठिकाणी कुठे येलो अलर्ट, कुठे रेड अलर्ट, कुठे ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे या आठवड्याभरात मराठवाड्यातील सर्व धरणं ओव्हरफ्लो होण्याची शक्यता म्हणजे भरू शकतात असा अंदाज आहे. आता या 2 दिवसात आणखी किती पाऊस होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र कुठेतरी हे सगळे जे धरणं भरतायत किंवा जायकवाडी धरण भरलंय हे मराठवाड्यासाठी मोठा दिलासा समजला जातोय. कारण खरंय. मराठवाड्याकडे दुष्काळी मराठवाडा म्हणून पाहिलं जायचं. परंतु ज्या पद्धतीने ह्या गेल्या आठवड्याभरात हा पाऊस होतोय त्यामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळालेला आहे. टँकरची समस्या सुटली असं म्हणता येईल आणि पाण्याचा प्रश्न देखील मिटलाय असं देखील म्हणता येईल. नक्कीच. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन.